Hello friends, welcome to the Republic Academy's YouTube channel. काल झालेल्या ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा सायन्स अँड टेक पार्ट आपण आज डिस्कस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ दिस क्वेश्चन. साऊंड एनर्जी इज, ध्वनी ऊर्जा म्हणजे. ऑप्शन्स बघितले, व्हायब्रेटिंग सोर्स, व्हायब्रेटिंग सोर्स, व्हायब्रेटिंग सोर्स, व्हायब्रेटिंग सोर्स कॉमन आहे. साऊंड एनर्जी व्हायब्रेटिंग सोर्समधून जनरेट होते, डेफिनेटली येस. साऊंड एनर्जीसाठी, प्रपोगेशनसाठी किंवा त्याचा ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची गरज असते. सॉलिड, लिक्विड, गॅशियस तिन्ही मीडियम. व्हॅक्यूममधून प्रपोगेट होत नाही. मीडियमची गरज का असते? कारण की साऊंड वेव्ह जेव्हा प्रपोगेट होतात त्या मीडियमचे पार्टिकल्स व्हायब्रेट होतात म्हणजे मोशनमध्ये जातात. मोशनमधली एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी, आणि कायनेटिक एनर्जी इज अ टाईप ऑफ मेकॅनिकल एनर्जी. So the first option, mechanical energy of vibrating source, is the correct option. Sound energy is the mechanical energy of vibrating source. ध्वनी ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. न्यूक्लियर फिशन वरती बेस्ड हा क्वेश्चन आहे. बेसिक्स न्यूक्लियर फिशनचे. न्यूक्लियर फिशनमध्ये स्प्लिटिंग ऑफ ॲटम्स होतं. हेवी ॲटम स्प्लिट्स अप इनटू lighter atoms. First sentence, in fission reaction heavy uranium atoms are used. Yes, heavy uranium atom, absolutely right. Fission reaction releases large amount of energy. हे प्रिन्सिपल ॲटॉमिक रिॲक्टर्समध्ये यूज केलं जातं, तर हे पण बरोबर आहे. लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इन फिशन रिॲक्शन हेवी ॲटम स्प्लिट्स, बरोबर आहे. स्प्लिट होतं हेवी ॲटम. युरॅनियमचं स्प्लिट होऊन क्रिप्टन अँड बेरियमचे ॲटम्स रिलीज होतात. इन फिशन रिॲक्शन ड्यू टू न्यूट्रॉन्स चेन रिॲक्शन हॅपन्स, ॲब्सल्युटली. युरॅनियमचं स्प्लिटिंग होऊन 3 न्यूट्रॉन्स आर रिलीज. हे न्यूट्रॉन्स पुढे आणि जाऊन दुसरे युरॅनियम ॲटम्सला ट्रिगर करून त्यांचं फिशन घडवून आणतात. सो हे चारही स्टेटमेंट बरोबर आहेत. मग ते पाहता सेकंड ऑप्शन इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन मॉडर्न पिरियडिक टेबलवरती बेस्ड आहे. एलिमेंट्स दिलेले आहेत आणि SPDF पैकी P ब्लॉकच्या एलिमेंट्सवरती क्वेश्चन आहे. फ्रँशियम आहे तो S ब्लॉक एलिमेंट आहे. युरॅनियम F ब्लॉक एलिमेंट आहे. कॉपर D ब्लॉक एलिमेंट आहे आणि इंडियम P ब्लॉक एलिमेंट आहे. सो राईट आन्सर हिअर इज इंडियम. बोरॉन फॅमिलीला बिलॉंग करतो, 13th ग्रुप. नेक्स्ट you have okay neutrons. Let's see. एलिमेंट आहे युरॅनियम 238. 238 हा तुमचा ॲटॉमिक मास नंबर असतो. 92 हा ॲटॉमिक नंबर असतो. ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. म्हणजे आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे असतील तर मला 238 मायनस 92 करायला लागेल. सो 238 दॅट इज B मायनस A. राईट आन्सर इज 1. नेक्स्ट आहे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. हेमेटाइट पासून कुठलं मेटलचं मायनिंग करू शकतो किंवा विच मेटल इज ऑब्टेन फ्रॉम हेमेटाइट. आयर्नचे 4 प्रायमरी ओर्स आहेत, माहिती असणं गरजेचं आहे. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमनाइट अँड सिडराइट. सो राईट आन्सर इज आयर्न. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Diplodocus belongs to which suborder? The right answer is Sauropoda. Next question. Which of the following does not belong to the phylum Coelenterata? Remember, sea urchin, sea star, sea cucumber, starfish all belong to Echinodermata phylum. त्यानुसार right answer is sea cucumber. Okay. Which one of the following amphibians are blind? Amphibians, उभयचर प्राणी, frogs, toads, caecilians and salamanders.
द राईट आन्सर इज सिसिलियन्स. कन्फ्युजन सॅलमेंडर्स अँड सिसिलियन्समध्ये होऊ शकतं. सॅलमेंडर्स आर ऑल्सो स्लाइटली ब्लाइंड, बट सिसिलियन्सचं लॅटिन नेमच सिसिलियन म्हणजे द ब्लाइंड वन्स और साइटलेस. द मोस्ट प्रोबॅबल मोस्ट राईट आन्सर इज सिसिलियन्स. आणि करंट अफेअर्सशी संदर्भ घ्यायला गेला तर रिसेंटली वेस्टर्न घाट्समध्ये गेजेन्युफिस वाल्मिकी म्हणून एक ॲम्फिबियनची स्पीशीज डिस्कवर झालेली आहे आणि ती सिसिलियन्स ह्या ग्रुपला बिलॉंग करते. सो गोइंग बाय दॅट लॉजिक अँड द लॅटिन नेम कनेक्शन, सिसिलियन्स इज द मोर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सिट्रस कॅन्कर डिसीज इज कॉज्ड बाय विच कॉजल एजंट. सिट्रस कॅन्कर डिसीज हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. सिट्रस म्हणजे ज्युसी ॲसिडिक फ्रूट्स, म्हणजे जसे की ऑरेंज आहे, लेमन आहे, दीज आर सिट्रस फ्रूट्स. आणि ह्याचं राईट आन्सर आहे झॅन्थोमोनास सिट्री. थोडंसं तुम्हाला एक हिंट मिळू शकते इथे, सिट्री, सिट्रस फ्रूट्स, सिट्रस कॅन्कर रिलेशन इथं दिसून येऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन, येस, इज कन्सिडर्ड द बेस्ट सॉइल फॉर विगरस प्लांट ग्रोथ. वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा माती कोणती आहे. आता सगळे कन्सिडर करतात सँडी सॉइल, गुड ड्रेनेज, पाण्याचा निचरा चांगला होतो पण न्यूट्रियंट्समध्ये डेफिशियंट आहे. क्लेई सॉइल पाणी देतं पण खूपच कॉम्पॅक्ट असल्यामुळे ऑक्सिजन सप्लाय तिथं तुटवडा होतो. लोम सॉइल बेस्ट सॉइल, प्रॉपर सँड, सिल्ट आणि क्लेचं प्रपोर्शन आहे, न्यूट्रियंट अवेलेबल आहे, ऑक्सिजन अवेलेबल आहे, वॉटर ड्रेनेज होतं, मॉइश्चर कंटेंट रिटेन्शन पण चांगला असतो. सो द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज loam soil. Next question, the loss of upper fertile layer of soil is known as. Okay, मातीचा मृदेचा उपजाऊ स्तरांचे नुकसानीस काय म्हणतात. ऑप्शन बघूया. पिडोजेनेसिस, पिडोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ सॉइल. सेकंड, पॉडझोलायझेशन. पॉडझोलायझेशन टेक्निकली म्हणजे काय की एका जे सॉइल होरायझन्स असतात ओ, ए, ई, बी, आर, हे जे होरायझन्स आहेत ते एका होरायझनमधून मिनरल्स लीच होऊन खालच्या होरायझनमध्ये जाणं म्हणजे पॉडझोलायझेशन आहे. थर्ड ऑप्शन, सॉइल इरोजन, मातीची धूप. मातीची धूप म्हणजेच काय की जो उपजाऊ लेअर जो आहे तो निघून जातो आणि त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी ऑफ सॉइल इज लॉस्ट. सो दिस वे सॉइल इरोजन इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ह्युमन बॉडीमध्ये रेग्युलेशन ऑफ वॉटर बॅलन्स, रेग्युलेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट्स इन द ब्लड, रेग्युलेशन ऑफ pH ऑफ द ब्लड, एक्सक्रीशन ऑफ द वेस्ट प्रोडक्ट्स अँड एक्सेस ऑफ द सॉल्ट्स एक्सेट्रा फंक्शन्स आर परफॉर्म मेनली बाय. म्हणजे ऑर्गन कुठला आहे जो हे सगळे फंक्शन्स परफॉर्म करतो. आता इथे एक पॉइंटर मिळू शकतो, एक्सक्रीशन. एक्सक्रीशन, एक्सक्रिटरी सिस्टमशी रिलेटेड मेन ऑर्गन कुठला आहे तर आपला किडनी आहे. ओके, ह्याच्यात कन्फ्युजन काय होऊ शकतं की स्किन ऑल्सो इज इन अ वे एक्सक्रिटरी ऑर्गन, बट इफ आय एम टॉकिंग अबाउट ब्लड, रेग्युलेशन ऑफ पीच ऑफ ब्लड, तर ब्लडचं फिल्ट्रेशन म्हणजे किडनीज. सो राईट आन्सर इज किडनी. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. विटॅमिन्स मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत, दोन प्रकार असतात, फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबलमध्ये ए, डी, ई, के येतात आणि वॉटर सोल्युबलमध्ये बी कॉम्प्लेक्स आणि सी येतात. सो राईट आन्सर इज बी कॉम्प्लेक्स आणि सी. बी कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स का, कारण की 8 टाईप ऑफ विटॅमिन्स, विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B7, B9 अँड B12 विटॅमिन सगळ्यांचा ग्रुप असतो, त्याच्यावर विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चनचं सोर्स जर बघायला गेलं तर डिरेक्टली ह्याला 12th स्टँडर्ड बायोलॉजी बुकमधून उचलून ह्या टाकलेलं आहे. सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, CSF फ्लुइड इन शॉर्ट, इज सिक्रीशन produced by choroid plexus and circulating in subarachnoid space around the brain and spinal cord. जे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या पेरिफेरल रिजनमध्ये असतं. ऑप्शन्स दिलेले आहेत, लेट्स कन्सिडर द ऑप्शन्स की इट इज मीडियम बाय विच ऑक्सिजन इज सप्लाइड टू द ब्रेन, carries away waste products, supplies nourishment to the brain, acts as a buffer protecting the brain and spinal cord. ओके, आता हे आपण कन्सिडर करायच्या आधी हे जरा कन्सिडर करूया. हा आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. डिरेक्टली 12th स्टँडर्ड बायोलॉजी बुकमध्ये ह्याच्याबद्दल एक पॅरेग्राफ डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इथे तुम्हाला दिसून येईल की मेनिंजेस आणि CSF ॲक्ट ॲज shock absorber and shock
ॲक्ट ॲज शॉक ॲब्झॉर्बर अँड प्रोटेक्ट द ब्रेन, मेंटेन्स कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे प्रोटेक्शन मेकॅनिकल हे झालेलं आहे. त्याच्यानंतर वेस्ट अँड न्यूट्रियन्स, एक्सचेंज ऑफ वेस्ट अँड न्यूट्रियन्स म्हणजे न्यूट्रियन्स दिले जातात, वेस्ट बाहेर काढले जातात. हेल्प्स सप्लाय ऑफ supply of oxygen to the brain, protects the brain. So going by this, all the 4 options are right. Oxygen is supplied, waste, nourishment and protecting the brain. So the right answer is 3, all the above. Okay. हे सगळे आपण सायन्सचे क्वेश्चन डील केलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण दुसऱ्या एखाद्या टॉपिकचे सेशन्स डील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक्सरेजवरती बेस्ड क्वेश्चन आहे. एक्सरेज इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जे म्हणजे बेसिकली लाईट वेव्स असतात. सो जे लाईट वेव्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे प्रॉपर्टीज आहेत तेच एक्सरेचे प्रॉपर्टीज असणार आहेत. रिमेंबर दॅट. फर्स्ट स्टेटमेंट, एक्सरेज आर अल्ट्रासॉनिक वेव्स. दिस इज रॉंग. Sonic means it is related to sound. X-rays are related to light waves. Second, X-rays travel in straight line. Light travels in straight line. Light सरळ प्रवास करते. X-rays will also travel in straight line. Soft X-rays have less wavelength than hard X-rays. This is interchanged. Hard X-rays have less wavelength than soft X-rays. So this is wrong. Speed of X-rays less than speed of light. This is wrong. लाईटच्या प्रॉपर्टीज आणि एक्सरेच्या प्रॉपर्टीज सेम असणार आहेत, त्याच्यामुळे स्पीड ऑफ एक्सरे इज गोइंग टू बी इक्वल टू स्पीड ऑफ लाईट. तसं बघता ओनली ऑप्शन और स्टेटमेंट 2 इज राईट. बट ऑप्शनमध्ये असं कुठलंही ओनली स्टेटमेंट 2 इज राईट दिलेलं नाही आहे, पण 2 इथे आहे तो कन्सिडर करता बघू आपण 3ला बरोबर म्हणू शकतो. आयोगाची आन्सर की आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली राईट आन्सर समजेल.